चला श्री जागमाता केळवे संघ कर्णधार आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सलामीचे फलंदाज त्यानंतर आलेले आहेत. यतीजी म्हात्रे समाजसेवक ओळी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यशवंतजी केणे भावाळे संघाचे जबरदस्त समर्थक सुद्धा क्रिकेटर सुद्धा आहेत 40+चे. आपलं हार्दिक स्वागत, त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. दत्तूजी दळवी त्यानंतर यतीजी म्हात्रे यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. समाजसेवक ओवळी युगांजी चौधरी आपण आपल्या शुभ असते यतीजी म्हात्रे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. भावेश विशे आणि अर्जुन बांगर ही सलामीची जोडी भुवी 11 बेस्ट ऑफ बोरशेती संघाकडून. यती
हळदी कुंकू समारंभ सध्या तुम्ही पाहत आहात स्क्रीनवर. फार मोठ्या संख्येने येथे महिला वर्ग उपस्थित झालेला आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स आपण फक्त 2 मिनिटं थांबायचं आहे, कारण आमचे जे सुप्रसिद्ध वादक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना खरं तर थोडी सुरुवात, इंग्लिशमध्ये म्हणतात ना, वेल बिगन इज हाफ डन, सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. रन्स आहेत 22. रामूसेठ प्रतिष्ठान हा जो क्रिकेटचा संघ आहे ताडाळीचा, हा दमण येथे खेळतोय आणि या संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आमचे सन्माननीय नगरसेवक हनुमान चौधरी साहेब यांचा संघ आहे, त्यामुळे संघाचं अभिनंदन आहे. धर्मराजा ग्रुपच्या वतीने तसे वराल स्फूर्त ताडाळी खूप खूप अभिनंदन.
धर्मराजा ग्रुपच्या वतीने एक जबरदस्त आयोजन धर्मराजा चषक आणि या स्पर्धा संपन्न करण्यासाठी आपण पाहतोय मेहनत आणि खास करून वराळी स्पोर्ट ताडाळी कडनं अपार मेहनत अमोल चौधरी असतील भाविक बजागे असतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची एक अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय. दोन ओव्हरचा खेळ संपला. रनसेट स्कोर बरोबर 25-25 बिनगडी बाद बोरशेती. धर्मराजा चषक म्हटलं की मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत. यानंतरचा सामना असेल ब्राह्मणदेव भाटाळे विरुद्ध स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. हॅलो. यस सन्मान्य सेवक प्रभावती राणा पाटील समाजसेवक आहे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतायत. अस्मिताताई राजेश चौधरी आपल्या शिवास्ते आयोजक हळदी कुंकाचे आयोजक आहेत. त्यानंतर
स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मान्यवर महिलांचं करतायत. ते म्हणजे सन्मानित सौ अस्मिताताई राजेश चौधरी आपल्या शुभ हस्ते हळदी कुंकू कार्यक्रम जो आयोजित करण्यात आलेला आहे याच्या आयोजक खरं तर ते आहेत, त्यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर दक्षताताई निलेश चौधरी या सुद्धा आयोजक आहेत. चौधरी परिवाराच्या सदस्य आणि त्यांच्या माध्यमातून हळदी कुंकू कार्यक्रम जो आहे मान्यवर महिलांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. यानंतर स्वागत आणि सन्मान आपण करतोय. सर्व मान्यवर महिलांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल. खास करून बुके आणि शाल देऊन सन्मानित केलं जाईल. आज कित्येक मान्यवर महिलांची मांदियाळी मोठ्या संख्येने महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि आज पहिल्यांदा मी म्हटलं होतं की दुग्ध शर्कराचा योग आलेला आहे. खास करून सुप्रसिद्ध कलाकार, सुप्रसिद्ध गायक ज्यांना अजय अतुलची उपमा दिली तर वावगं ठरणार नाही, लक्ष्मीकांत पॅरेलची उपमा दिली तर वावगं ठरणार नाही. अर्थात सन्नी संते तसेच प्रशांत भोईर यांचं सुद्धा आगमन होईल आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत खास करून गणेश उत्सवामध्ये गायली जाणारी गाणी. आज रसिक प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. मान्यवर महिलांचं स्वागत सन्मानाबरोबर आम्ही मान्यवर कक्षामध्ये सुद्धा जाऊ. त्या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सर्वप्रथम स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीणजी पाटील राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अजित पवार गट यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. धावसंख्या 32, एक गडी बाद. ड्रिंक्सची वेळ झालेली आहे. अजय भोईर आणि राहुल भोईर आपण आपला स्कोअर मात्र नक्कीच खेळाडूंपर्यंत पोहोचवायचं आहे. जरूर मुंबई 11 बोरसेती पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस 32 धावा, एक खेळाडू बाद. भाविक आपण लगेचच ड्रिंकची व्यवस्था करायची. सर्वप्रथम प्रवीणजी पाटील जे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष आहेत अजित पवार गट त्यांचं स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी आपल्या शुभास्ते करतायत. त्यानंतर स्वराज चौधरी आपण आपल्या शुभास्ते आप्पा भाऊ यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर सुद्धा सन्माननीय सौ अस्मिताताई राजेश चौधरी सुद्धा मान्यवर महिलांचं स्वागत आणि सन्मान करतायत. मी सुरुवातीला सांगितलं होतं की हा परिवार जो आहे चौधरी परिवार म्हटल्यानंतर कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये नेहमीच या पर्यंत ठसा उमटवलेला आहे. म्हणूनच खऱ्या अर्थानेही आपण मांदियाळी पाहतोय, गर्दी पाहतोय. त्यानंतर स्वराज चौधरी आपण विनोदजी मेघजी यांचं स्वागत सन्मान करायचं आहे जे राष्ट्रवादी शहर जिल्हा उपाध्यक्ष आहेत. विनोद मेघजी दोन्हीकडे आपण बघते स्वागत सन्मान. अस्मिताताई एका बाजूने मान्यवर महिलांचं स्वागत सन्मान करतायत आणि स्वराज चौधरी या ठिकाणी चौधरी परिवाराचे एक युवा नेतृत्व आपल्या शुभास्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करतायत. त्यानंतर राज केशरवाणी हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राज केशरवाणी यांचं स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर प्रभाकरजी भगत यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रभाकरजी भगत मान्यवर कक्षामध्ये आहेत. आज मान्यवरांची मांदिली इतक्या मोठ्या प्रमाणात आहे ना, गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की आमच्या चौधरी परिवाराला सत्कार सम्राट व्हावा लागेल. त्यानंतर नामदेवजी अहिरे राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष यांचंही स्वागत आणि सन्मान स्वराज पवार आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. मित्रांनो, आपण पाहतात धर्मराजा चषक 2024 मैदानावर आपण मॅच पाहतोय.
VIP कक्ष, त्याचबरोबर VIP कक्षासमोर खास महिलांसाठी कार्यक्रम, हळदी कुंकू, त्यासाठी कित्येक मोठ्या संख्येने मान्यवर महिला वर्ग उपस्थित. त्यानंतर अनुपजी केसरी यांचे स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी आपण करायचं आहे. आमच्या प्रिन्स मूवीजला सुद्धा थोडीशी कसरत करावी लागलेली आहे. PIP आपण पाहतोय 4 कॅमेरे 4 ठिकाणी, एका ठिकाणी आपण मॅच पाहतोय, एका ठिकाणी VIP वर स्वागत आणि सन्मान, आणि दुसऱ्या ठिकाणी मान्यवर महिलांचं स्वागत आणि सन्मान. भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेच्या सन्माननीय नगरसेविका अस्मिताताई राजे चौधरी मान्यवर महिलांचं स्वागत आणि सन्मान करतायत. हळदी कुंकू कार्यक्रम आहे. हळदी कुंकवाचं कार्यक्रमाचं आयोजन करते. जेव्हा जेव्हा स्पर्धा या ठिकाणी असते ना, धर्मराजा चषक, तेव्हा कार्यक्रम होतच असतो. धाव संख्या झाली 37. चौथं षटक सुरू आहे. चार षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 2 1 बाद 38. भुवी 11 बोरशेती बी. श्री जागमाता केळवे संघ प्रथम फिल्डिंग करत आहे या मॅच मध्ये. यानंतरचा सामना असेल भाटाळी विरुद्ध कामतगर. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या. त्यानंतर यशवंतजी बजरंग पाटील समाजसेवक कालवार यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. अर्जुन बांगर 9 बॉल 15. बाली भागरे 6 बॉल 6. कॉमेंट्री बॉक्स थोडंसं आपण लक्ष केंद्रित करायचं आहे सध्या तरी. यस सर, थँक्यू सो मच गवळी सर. नयन पाटील गोलंदाजी करतोय. शेवटचं षटक सुरू झालंय. एक धाव पहिल्या बॉलवर आली आहे. चांगली गोलंदाजी नयन पाटीलची राहिली आहे. मागच्या ओव्हरमध्ये 7 धावा देत एक गडी बाद केला होता. चेंडू वळवलेत त्याने. चांगली फिरकी गोलंदाजी डावखुरा गोलंदाज नयन पाटील कडून पाहायला मिळते. श्री जागमाता केळवे संघाकडून. धर्मराजा चषक 2024 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 39 धावा फलकावर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाली भागरे. ओ लो फुल टॉस होत आहे. ते अपील होत आहे आणि यस पंचांनी उचलून धरलंय. पंचांचं बोट आकाशात. फलंदाज बाद. पहिल्या फेरीतील आजचा हा शेवटचा सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात होईल. वेलकम 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 अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते तर भिवंडी नव्हे तर ठाणे जिल्ह्याचे एक उद्योगपती, सुप्रसिद्ध उद्योगपती, सन्माननीय साईनाथ भाऊ पवार साहेब यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब, त्याचे वरालदेवी स्पोर्ट ताडाळी यांच्या वतीने धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अतिशय चैतन्यमय असं वातावरण इथे निर्माण करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेच्या दरम्यान धर्मराजा
चषकामध्ये. याचं सर्व श्रेय जात आहे ते म्हणजेच या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेबांना आणि त्यांची सर्व टीम अर्थातच वराळदेवी स्पोर्ट्स ताडालीला. दुसरा धक्का बसलाय. बाली भागरे विशेष काही करू शकला नाही. स्लो बॅटिंग राहिली त्याची. 7 बॉल्समध्ये फक्त 6 धावा बनवल्या. धावसंख्या 2 बाद 39. आज समालोचन करण्यासाठी दिग्गज समालोचक कुणालजी दाते, सिद्धेकजी भाबे, अजयजी खरत, त्याचबरोबर सुभाष धुमाळ, राहुलजी भोईर, हेमंतजी पाटील आज दिग्गज समालोचक दिसत आहेत. आज नवीन फलंदाज संदेश वेखंडे डावखुरा बॅट्समन मैदानामध्ये, कारण लेफ्ट आर्म गोलंदाज गोलंदाजी करतोय आणि ते पाहताच ही रणनीती आता आखण्यात आलेली आहे. बाली भाकरे बाद झाल्यानंतर तो मैदानात आलाय. बोबी 11 बोरशेती संघ प्रथम बॅटिंग करत आहे टॉस गमावल्यानंतर या मॅचमध्ये. टॉससाठी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमचे कॅप्टन तसेच ब्राह्मणदेव भाटाळे टीमचे कॅप्टन. एकोणचाळीसावा स्कोर बरोबर 2 विकेट्स गेलेल्या आहेत. लास्ट ओव्हर काही मोठे फटके. यावेळेचा फटका ऑनसाईडला डीप मध्ये फिल्डर आहेत त्यांना बीट करून चेंडू जरूर जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्यांची देखील गरज आहे. फटका येत असताना हा सिक्सर. नितांत आवश्यकता होती मोठ्या फटक्याची, कारण फार जास्त धावा बनवता आलेल्या नाही आहेत. हा बॉल थोडा बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु जबरदस्त टायमिंग साधलंय. ताकदीचा पुरेपूर वापर केलाय आणि ऑन साईडला फेकून दिलाय बॉल सीमा पार. संदेशच्या बॅटमधून हा दमदार षटकार. जरूर भरपूर वेळ होता अजयजी. हा फटका खेळण्याकरता चेंडूची वाट बघितली, लेंथ जी आहे ती ओळखली, त्याच्यानंतरचा हा एक विस्फोटक फटका पाहायला मिळाला. सिक्सरने संघाची धावसंख्या 6 फ्लाय होते 45. 45 धावा. अर्जुन आतापर्यंत 6 केले. संदेशच्या बॅटमधून पहिला सिक्सर पाहायला मिळाला. रन्स खूप महत्त्वाचे असतील. 50+ जाणं गरजेचे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये अजयजी. तोच प्रयत्न आहे या ठिकाणी फलंदाजांचा. 50+ धावसंख्या जर उभारली गेली तर आपल्याला माहिती आहे की बोरशेती संघाकडे देखील जबरदस्त बॉलिंग आक्रमण आहे. सुमित अर्जुन यांच्यासारखे चांगले गोलंदाज त्यांच्याकडे आहेत, त्यामुळेच त्या धावा चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकतंय. खरं तर श्री जागमाता केळवे संघ देखील पालघरचा एक चांगला संघ आहे. यावेळेचा चेंडू खाली राहिला. विकेट किपर देखील बीट मागे निघून गेला. चेंडू कव्हर करत असताना शॉर्ट थर्ड मॅनचे फिल्डर दरम्यान चेंडूना बॅटचा संपर्क असावा. अंपायरचा कुठला इशारा आपल्यापर्यंत आला नाहीये. 10 विकेट नेक्स्ट सिंगल मिळेल. चांगला चेंडू. नयननं जेव्हा बॉलिंग केलं अजयजी तेव्हा बघितलं त्यानं पहिल्या देखील ओव्हरमध्ये इम्प्रेस केलं. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. जास्त वेग नाहीये टप्प्यावरती, चांगला लक्ष आहे आणि विकेट टू विकेट बॉलिंग होतीये. त्याचंच कारण बघतो आपण. स्कोर बोर्ड 46 आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. काहीशे मोठे फटके. 50+ धावसंख्या पाहायला मिळेल. क्रॉस द लाईन पुन्हा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. थोडी हवा दिली होती या बॉलला. संथ गतीने टाकलेला बॉल होता. फ्लायटेड बॉल होता. लेंथ खूप चांगली होती आणि लवकर बॅट फिरली त्या ठिकाणी. अर्जुन बांगरची सलामीचा फलंदाज आहे. अर्जुन बांगर बरेचसे डॉट चेंडू देखील खेळलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. काय बॉलिंग केलेली आहे. अक्षरशः बोट फिरवले जातात त्या चेंडूवरती आणि त्याचा पुरेपूर फायदा होत असताना पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त बॉलिंग करत असताना खरं तर कौतुक आहे. श्री जानकाई माता टीम केळवे टीमकडनं 5 ओव्हरचा केस संपला. 5 ओव्हरच्या अखेरीस रन स्कोर बोर्डवरती आहेत. एकूण 2 खेळाडू बाद 46 धावा. 47चं टार्गेट छोटंसं असणार या मॅचमध्ये विजय करता. तदवर आता आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत. जाऊया टॉस बॉक्समध्ये. महत्त्वपूर्ण आपल्याला सामना पाहायला मिळेल. तिकडे आमच्या टॉस बॉक्समध्ये असतील आमचे डॉक्टर गवळी सर असणार आहेत. त्यांच्यासोबत काही आमचे पाहुणे असतील. वराळदेवी ब्राह्मणदेव वाटाळे जॉली स्पोर्ट्स कामतगरमध्ये या पुढची मॅच आहे. जाऊया टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टन ब्राह्मणदेव भाटाळे. दोन्ही संघांनी पहिली मॅच जिंकलेली आहे, त्यामुळं नक्कीच मनोधैर्य वाढले असणार आहे. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती कामतघर मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये सन्माननीय पियुष निलेश चौधरी, त्याचबरोबर हंसिका योगेश चौधरी, तसेच यंस योगेश चौधरी आणि त्यांच्यासोबत स्वराज चौधरी आपण स्वतः यायचं आहे. त्याच्या उपस्थितीत टॉस होईल. आज हळदी कुंकू कार्यक्रम असल्यामुळे मान्यवर महिला वर्ग आणि त्यांच्या उपस्थितीत टॉस होणार आहे. टॉस बॉक्समध्ये महिला राज दिसणार आहे.
स्वराज चौधरी आपण घेऊन यायचं आहे. पाच ओव्हर काय मॅच रे, 5 षटकांचा सामना राहील दोन्ही संघासाठी. स्ट्रॉंग मॅन भावेश माळी, रितेश धुमाल व्हेरी पॉप्युलर पर्सनॅलिटी कामतगार. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगार. मॅच मात्र कट टू कट बघायला मिळालं. दोन्ही संघ कंप्लीट टीम आहे. आज कुठे जाऊ नका, ताळाई मैदानावर आमच्याशी जोडले राहा. इथेच थांबा. फुल ऑफ एन्जॉय. क्रिकेट बरोबर एक एन्जॉय असणार आहे. आमच्या मान्यवर येत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत टॉस होईल. स्वराज चौधरी येतात. अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. चौधरी परिवाराचे सदस्य आहेत. पियुषा निलेश चौधरी आपलं स्वागत आहे. हंसिका योगेश चौधरी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आपल्या शुभास्ते टॉस होईल. कॉईनची माहिती पहिली मॅच झालेली आहे, तरी पण पुन्हा एकदा देतोय, कारण देणं गरजेचं असणार आहे. कित्येक प्रेक्षक वर्ग आमच्याशी जोडले गेलेले आहेत, मैदानावर आहेत, युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. कॉईन जे असं आहे की एक बाजू धर्मराजा चषक 2024, कारण धर्मराजा ही सेवाभावी संस्था आहे आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेब आहेत. आणि दुसरी बाजू असं एक स्पोर्ट्स क्लब ज्यांची स्पर्धा संपन्न करण्यासाठी सुद्धा अपार मेहनत, वराल देवी स्पोर्ट ताडाळी, मग अमोल चौधरी असेल, भाविक बजागे असेल, कीर्तिराज असेल, त्याचे इतर सर्व सहकारी असेल, त्यांची सुद्धा एक अपार मेहनत ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. कॉलिंग कोण करणार आहे? पहिल्या गाडी छूटना जाए, क्या बात आहे. इथे धुमाळ त्यांचं म्हणणं आहे वरालदी स्पोर्ट्स आलेलं आहे. हंसिका खूप खूप आभार टॉससाठी आलात. स्वराजी आपला सुद्धा खूप खूप आभार टॉससाठी आलात. आपण ओपिनियन थोडंसं शॉर्टमध्ये घेणार आहोत. मॅच सुरू होणं गरजेचं, तरी पण ओपिनियन आपण मला वाटतं उभं राहून घेऊया, कॅमेरा जर कव्हर करत असेल तर. कसा अनुभव आला पहिली मॅच खेळलात? कसं वाटलं? कसं आयोजन वाटलं? आयोजन खूप भारी आणि खेळायला मजा आली. महत्त्वाचा प्रश्न आहे, निर्णय काय असणार आहे? नाणेफेक जिंकलेले 5 षटकांची मॅच आहे. बॅटिंग करू, कारण की चेस करायला डिफिकल्ट जाईल. नाईटची मॅच आहे. पहिल्या मॅचला जो संघ खेळला तोच खेळणार आहे की काय थोडासा बदल करण्यात येईल? तोच संघ आहे. बॅटिंग लाईनअप किंवा गोलंदाजीमध्ये काय बदल होईल? ते सिच्युएशन अनुसार करू. ॲब्सोल्युटली. ह्या उत्तराच्या तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. स्ट्रॉंग मॅन पहिली मॅच जिंकलेले मनोधर हे नक्कीच वाढलेलं असणार आहे. नाणेफेक जर जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता? तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग काहीतरी स्ट्रॅटेजी ठरवली असेल, कारण समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? कमीत कमी रनांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. माळी ब्रदर्समध्ये कोणाची काही कमी होऊन जाणार नाही, पूर्ण संघ असणार आहे. पूर्ण संघ जे पूर्ण माळी भाटाळे गावचे असणार आहेत. ते पहिला संघ खेळलेला आहे, पहिली मॅच खेळलेला आहे, तोच संघ राहणार आहे. हो नक्कीच. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगार विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे. आणि स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगार संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी ब्राह्मणदेव भाटाळे संघाला आमंत्रित केलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. राहुल भोईर इज देअर. थँक्यू सो मच गवलीश. यावेळेचा फटका चांगला आहे. रन्स देखील तिकडे एक्झिट बघा किती मिळतील. आणि अंपायरचा देखील इशारा आपल्यापर्यंत आला, सिक्सर. चांगला फटका.
खेळाडू कक्षामध्ये प्लीज नम्रतेची विनंती, आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे. सध्या बांगरवरती आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. अजय जी या मॅच मध्ये विजय करीत आहे. 47 छोटंसं टार्गेट आहे आणि चांगली बॅटिंग हार्दिक घरत सोबत आपण बघतोय करत असताना नीलकेनी दोघांकडनं चांगलं क्रिकेट. सध्या तरी तिकडे आमच्या अमोलदादा पाटील लक्ष ठेवून आहेत. मोठी जिम्मेदारी त्यांच्यावर देखील या स्पर्धेची. आउटसाइड एज आहे रणसीकडनं अजून काय मिळतील. चेंडू वेगानं चालला तिकडे हनुमानच्या दिशेने आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबवणं सोपं नसेल. खरा फिल्डिंग. अजून एक चांगला फटका 4 धावा. लेझी फिल्डिंग खऱ्या अर्थानं पाहायला मिळाली. त्या ठिकाणी बॉल अडवणं गरजेचं होतं. जागा बनवून इनसाइड आउट ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न आउटसाइड एज लागली होती आणि बघा थोडंसं लेझी क्रिकेट अजय जे आपण जरूर रिप्ले मध्ये बघितलं. यस भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती सन्मान्य सौ ललिताताई प्रताप पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आणि आपण त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक फार मोठा मेगा इव्हेंट्स मोठा शो राहणार मैदानावर बघितला होता अगदी मागच्या महिन्यातच, आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. सन्मान्य सौ ललिताताई प्रताप पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्लासिकल बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन बांगरवरला आता विचार जरूर पडला असो की करायचं तर करायचं काय. रन्स तसेच, आपल्याकडे एवढ्या नाहीयेत. सन्मान्य सौ मनीषाताई दीपक भोई जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत राहणार, यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. 16 रन्स आहेत अजय घरत. आणि खरं तर मैदानाच्या आतमध्ये खूप सुंदर बॅटिंग देखील सूर्य हार्दिकनं जी जिम्मेदारी जबाबदारी घेतलेली आहे. पहिल्या P1 मध्ये आक्रमक काय शॉट. रेश्माताई पाटील, त्याचबरोबर सुलोचनाताई पाटील, तसेच योजनाताई पाटील, आणखी एक तसेच जबरदस्त फटका. नलिनीताई पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मोठ्या संख्येनं पाहुणे येत आहेत. त्यांची देखील अनाउन्समेंट होणं क्या बात गरजेचे आहे. आहे. चित्रांगी पाटील वेलकम. चित्रांगी पाटील वेलकम. चित्रांगी पाटील म्हटलं की आम्ही जेव्हा जेव्हा राहणार मैदानावर असतो ना, तेव्हा जास्तीत जास्त वेळ कॉमेंट्री बॉक्समध्ये असतात. आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. जरूर. आणि या महाराष्ट्राचे दोन प्रताप शेठ पाटील यांच्या सुपुत्री आहेत चित्रांगी, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम. आज खरं तर आतुरतेनं आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ती आमची महाराष्ट्राची यवन जोडी, ज्यांच्या आवाजानं सातत्यानं आपण युट्यूबला जरूर ऐकत असू. मग आज त्यांना लाईव्ह ऐकू. आमचे बंधू मित्र सनी संते सोबत आमचे प्रशांत दादा भोईर, दोघांचं आगमन झालेलं. दोघांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. आज महिलांकरिता खास स्पेशल त्यांना इन्व्हिटेशन आहे आणि आज जरूर त्यांची जुगलबंदी तुम्हाला थोड्याच वेळात ऐकायला मिळेल. आतुरतेने त्यांची वाट पाहिली जात होती. पंचांना विनंती असणार आहे, एस गवलीजी, 1 ओव्हरचा खेळ संपला. 1 ओव्हरच्या खेळीस रन्स स्कोर बोर्डवरती 20. राहुलजी आपण एक काम करायचं आहे, एक षटक पूर्ण झाल्यानंतर मॅच थांबवायची आहे. हे षटक पूर्ण होऊ द्या. येस, चालेल. षटक पूर्ण करायचं आहे, मॅच थांबवायची त्यानंतर. ओके. फटका या वेळेचा देखील ऑनसाईडला चांगला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिकडे फिल्डिंग देखील तेवढी सुंदर झालेली आहे. चेंडू उडवला जातो उचलून फेक करेपर्यंत 10 विकेटना एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वरती. यस, राहुलजी या ठिकाणी आगमन झालेले. सन्नी संते, त्याचा प्रशांत भोईर, आणि नक्कीच त्यांचं नामकरण केलं जाईल म्हणजे भिवंडीचे अजय अतुल किंवा लक्ष्मीकांत प्यारेलाल. कारण आपण पाहतोय गणपती उत्सव म्हटला की पारंपरिक गाणी आणि एक कलाविष्कार, गाण्याचा एक कलाविष्कार आपण त्याच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि अगदी 49 लाख 49 लाख व्ह्युअर्सनी यूट्यूबच्या माध्यमातून जे गाणं बघितलेलं आहे ते म्हणजे वाट्याला रस्त 2 र. त्याचबरोबर दुसरं जर म्हटलं आपण तर उच्च बंगल्याचा धोका, त्याचबरोबर वाट मोठे डोंगराची फेम या ठिकाणी आलेले आहेत. सन्नीजी संते व प्रशांतजी भोईर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम अँड सुस्वागतम. पहिला फलंदाज बाद. हार्दिक खरंच बाद झालेला आहे. मात्र चांगली बॅटिंग केल्यानंतर तो माघारी परतलाय. 3 चौकार ठोकले आणि 1 षटकार. 19 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं. टार्गेट 47 धावांचं आहे. धावसंख्या 1 बाद 21. श्री जागमाता केळवी.
तेजसनं विकेट प्राप्त केली आहे. इथून फक्त 26 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता श्री जगमाता केवडे संघाला. नवीन फलंदाज जित पाटील मैदानाच्या आतमध्ये. जित पाटील आणि निहिल केडी ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. निहिल एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान त्याने गोलंदाजी देखील केली आपल्या टीम करिता. अर्जुन वांगरनं आज थोडंसं निराश केलं राहुल. बॅटिंग मध्ये देखील तो नाबाद राहिला. सलामीला येत असताना 12 बॉल्समध्ये फक्त नाबाद 16 धावांचं योगदान दिलं आणि बॉलिंग मध्ये देखील विशेष काही करता आलं नाही. सपाटून मार खाल्ला. टॅप करत असताना कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र जबरदस्त ताळमेळ दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. एक चिकी सिंगल तिथे कंप्लीट होते. धावसंख्या पुढे सरसावत असताना 22 या आकड्यावर. इथून देखील कमबॅक केलं जाऊ शकते आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न तेजस जाधव करतोय. विकेट त्याने मिळवली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 3 बॉल्समध्ये फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. पाईपलाईन एम करून गोलंदाजी करतोय तेजस. सुरेख बॉल. आतमध्ये येणारा हा बॉल होता. वेग चांगला होता आणि थोडी जागा बनवून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. धोकादायक फटका होता कारण जास्त विट नव्हतीच तेथे. सुपर पीस ऑफ बॉलिंग. जरूर अशीच काय बॉलिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. मॅचमध्ये कमबॅक करायचा असेल तर चांगली बॉलिंग गरजेची आणि महत्त्वाची. 22 धावा स्कोर कार्डवरती आहे. त्या मॅचमध्ये टार्गेट एवढं मोठं नाही आहे. पहिल्या इनिंगमध्ये मोठी धावसंख्या मुंबई 11 बोरशी टीमला बनवता आली नव्हती. आकुटा पास आहे. फॉलो केलं. बॅटरना बॅकला जाऊन कट करत चांगली फिल्डिंग थर्ड मॅनमध्ये. असंच काय 100% कमिटमेंट द्यावी लागेल तरच कमबॅक होऊ शकेल सिंगलच्या मदतीनं. संघाची धावसंख्या दल 1 पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. एकूण 23 धावा 47चा पाठलाग करतोय या मॅचमध्ये. विजय करता टार्गेट मोठं नाहीये, मात्र जरूर चांगली बॉलिंग केली तर कमबॅक होऊ शकेल. चांगले इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत तेजस जाधवचं राहिलंय. मागचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि आगळ्या ढंगानं बॉलवर उपट टाकण्याचा प्रयत्न झाला. सुरेख यॉर्कर या वेळेला स्वतःचा बचाव केलाय फलंदाजानं. हत्तीकडा लागली इथे. आणखी एक चिकी सिंगल. धावांसाठी फार झगडावं लागले या षटकामध्ये फलंदाजांना. अफलातून षटकाची समाप्ती करतोय तेजस. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1/24 श्री जगमाता केवडे. यस गवळीजी, 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरच्या अखेरीस धावा स्कोरबोर्डवरती 24 आहेत. आपण जाऊया गवळी सरांकडे. थँक्यू सो मच. येस थँक्स राहुल भोईर. स्वराज, आपण सर्वप्रथम आपण आपले अजय अतुल त्यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. कारण सनी संते आणि प्रशांत भोईर यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे आणि मी तर म्हणेन की ते भिवंडीचे अजय अतुल आहेत, लक्ष्मीकांत पॅरेलाल आहेत. त्यांचा सुरुवातीला आपण स्वागत आणि सन्मान करूया. त्यानंतर एक बहारदार गीताचा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत.